सामान्य सीपी साहेब, जिल्हाधिकारी तसेच सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी बसलेले आणि आमचे पुणे शहराचे सामान्य गणपती मंडळाचे सर्व प्रतिनिधी, मी सर्वांचा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आता मात्र आपल्याकडे 5-6 दिवस आहे आणि 5-6 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्हाला खूप सारं काम करायचं आहे। माझ्या समोर बसलेले काही मान्यवर आहेत, म्हणजे फर्स्ट रो म्हणजे खूप जास्त म्हणजे सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणारे व्यक्ती असतात। त्यांचा एक प्रश्न होता की महापालिकेची भूमिका काय आहे, तर माझं एकच सरळ उत्तर आहे, महापालिकेच्या बाबतीत म्हणजे तुम्हाला जास्त म्हणजे माहिती असेल भूमिका काय, कारण तुम्ही जास्त दिवसपासून पुण्यामध्ये राहतात। मी पुरेसा आधी सर्व सामान्य गणपती मंडळ यांची मीटिंग घेऊन त्या ठिकाणी आपल्या कार्यपद्धती ठरवला होता, कोणाची जबाबदारी काय आहे। त्याच्यामध्ये आमचे रोडचे असतील, ड्रेनेज किंवा पाणी पुरवठा किंवा वेगवेगळे आमचे जे खात्याचे अधिकारी आहेत सर्वांसोबत खूप 4 तासची बैठक झाली आणि सर्वांना ठरवलं। त्याच्यामध्ये अजून एक काम केला होता की या मीटिंग शिवाय मागच्या 5 वर्षात जे काही चर्चा झालेली आहे सर्व काही गोष्टी काढा आणि त्या हिशोबाने आम्हाला पुढे काम करायचं आहे। आमच्याकडे वीकली बैठक होत असते, आमचे एडिशनल कमिशनर, आमचे खाते प्रमुख किंवा मी स्वतः बैठक घेत असतो आणि मला खात्री आहे की ज्या हिशोबाने आम्ही निर्णय घेतला त्या हिशोबाने नक्कीच म्हणजे त्याच्यामध्ये कारवाई होईल। आणि ते वॉर्ड ऑफिसचे अधिकाऱ्यांना सुद्धा आमची सूचना आहे की आपल्यासोबत एक चांगला कोऑर्डिनेशन करून हे सगळ्या गोष्टी करावी। शेवटचा जो 5 ते 7 दिवस आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून मी आपल्याला ग्वाही देतो आणि ठामपणे सांगू इच्छितो की गणपती मंडळाचे कुठलाही प्रतिनिधींना किंवा शहरामध्ये या कार्यक्रमामध्ये साजरा करणाऱ्या कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही, मी याची आपल्याला 100% ग्वाही देतो। कारण आज आपल्याला जो काही इथे प्रोग्राम आहे सीपी साहेबांसोबत चर्चा करून आम्ही हे सगळे मीटिंग ठरवला होता की शेवटी लास्ट वीकमध्ये आम्ही सर्वांचं ऐकून घेऊ, त्यांचे काय म्हणणं आहे आणि जे काही कमी आहे, जे काही उणिवा आहे त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला वॉरस्केलवर काम करायचं आहे। तर त्यासाठी आम्ही काही फक्त 1-2 गोष्टी मी सांगतो की मागच्या वर्षी जो काही महापालिकेतर्फे काम झालेलं आहे त्याच्यापेक्षा प्रत्येक गोष्टीमध्ये नक्कीच आम्ही दुप्पट काम करणार आहोत। उदाहरणच सांगतो आपल्याला, मात्र मागच्या वर्षी जो आपण पोर्टेबल टॉयलेटचा जो काही केला होता ते या वर्षी त्याच्यामध्ये 40% आम्ही वाढ करतो आहे। तसंच प्रत्येक गोष्टीचा आढावा देणं अपेक्षित नाही, पण माझी नम्र विनंती आहे की वॉर्ड ऑफिसवर किंवा आमच्या महापालिकाचा जो काही सेल आहे तिथे आपण नक्कीच सांगा कुठे काय प्रॉब्लेम आहे आणि प्रत्येक वॉर्डनिहाय आम्ही एक फ्लाइंग स्क्वॉड पण तयार करून जो काही प्रॉब्लेम आहे आम्ही सॉल्व्ह करू। माझे सगळे खाते प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे, सगळे वॉर्ड ऑफिसर उपस्थित आहे, एएमसी आमचे इथे दिवटे साहेब आहेत ज्यांच्यावर हे पूर्ण जबाबदारी आहे ते सुद्धा आहे। आम्ही कुठेही याच्यामध्ये कमी पडत नाही, पण शेवटी कसं आहे की आपल्याला जे काही गोष्टी वाटते त्यासाठी कुठे आम्हाला सांगायचे आहे आणि वेळेवर काम होत आहे की हा फार महत्त्वाचा आहे। तर नक्कीच याच्यामध्ये महापालिकेचे सर्व जे अधिकारी आहेत किंवा खाते प्रमुख आहेत त्यांच्यासाठी माझी सूचना राहील की तुम्ही अजून जास्त म्हणजे चांगलं कोऑर्डिनेशन ठेवावं आणि जो येणारा काही 5-7 दिवस आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं चांगल्या प्रकारे नियोजन करता येईल त्याच्यावर आम्ही काम करू। हा जो आपला उत्सव आहे त्याच्या बाबतीत बॅकग्राऊंड मला काही सांगण्याची गरज आहे की शेवटी आपल्यासाठी जो गणपती आहे ते फार एक भावनिक असं म्हणजे बॅकग्राऊंड आहे। जेव्हा आपल्या देशावर शासन होता, बेसिकली हे होता ब्रिटिश रूल होता, तेव्हा आम्ही सगळे भारतीय एक ठिकाणी येऊन कसा एक भावनिक पद्धतीने आपल्याला एक सामाजिक बांधिलकीचा निर्माण करून अंग्रेजाचा जो काही राज आहे त्याच्यावर कसा मात करू शकतो, तर ती जी भावना आजपर्यंत काय आहे। आपण जेव्हा हे गणपतीचा साजरा आपण करत असतो, आज तर राज्य शासनाने त्याला राज्य उत्सवाचा दर्जा दिलेला आहे, की सामाजिक बांधिलकी याच्यामध्ये सर्वात एक महत्त्वाचा संदेश आहे। तर याच्यावर नक्कीच आम्ही लक्ष देणे गरजेचं आहे आणि हा जो प्रत्येक वर्षी जो गणपती आहे त्याचा एक निमित्त म्हणून आपण साधून प्रत्येक वर्षी पुणे शहरात काहीतरी चांगलं काम करायचं संकल्प म्हणून आम्हाला नक्कीच घ्यायला पाहिजे। मला मात्र एक गोष्टी फक्त आपल्याला बोलायच्या आहे की जर आम्ही प्रत्येक वर्षीपासून हे चर्चा करतो की रोडवर खड्डे आहे, स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे किंवा पाणी येत नाही त्या भागात किंवा म्हणजे ज्या ठिकाणी मिरवणूक जातो तिथे बरोबर व्यवस्था नाही, आपल्याला खूप म्हणजे फ्रँकली किंवा ठामपणे हा ऍक्सेप्ट करायला पाहिजे की हा काही गणपती पुरता विषय नाही। शेवटी आमचं शहर असं असलं पाहिजे की आम्हाला गणपतीच्या बाबतीत काही विशेष त्याची गरज पडू नये। एकच गरज आम्हाला पाहिजे की मात्र सिंगल विंडो सिस्टम करा। बाकी जो काही खड्डेचा प्रश्न आहे किंवा पाणी येत नाही किंवा रोडच्या बाबतीत काही इश्यू आहे, दुभाजक कुठले आहे किंवा आमचा हे फुटपाथचा प्रॉब्लेम आहे, तर मी आपल्याला सांगतो महापालिका आयुक्त म्हणून की हे सगळे गोष्टी आपण जे काही चर्चा करतात हे केवळ गणपती मंडळचं काम व्हावं म्हणून नाही, तुमचं सगळे चर्चा शेवटी कसं आहे की शहराच्या विकासासाठी समर्पित आहे। तर मी आपल्याला काही त्याच्यामध्ये खूप जास्त असं काही बॅकग्राऊंड न देता मी एवढे सांगतो की आम्ही सगळे गोष्टी करू।
जे काही आपलं 5-7 दिवसाचा वेळ आहे, वॉर्ड डे आहे, पण प्रत्येक ठिकाणी एक बैठक घेऊन कुठे कुठे काही ते सिंहगडमध्ये कवडीमध्ये लोकांनी मिटिंग पण घेतली. आमच्याकडे पण वीकली बैठकमध्ये नॉर्मली गव्हर्नमेंट ऑफिसच्या लेवलवर काही मिटिंग होत असते, पण तरी माझी एवढी विनंती आहे की जर आपल्याला काहीच वाटलं तर मला थेट तुम्ही फोन करा. असं मला वाटतं की आमच्यामध्ये एवढे काही डिस्टन्स नाही आहे. मला रोज असं 50 नंबर फोन येत असतात की तिथे काही इश्यूज आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपले ऑफिसर्स आहेत, त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण हे करणे गरजेचं आहे. एक सर्वात जो महत्वाचा विषय आहे की आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की गणपती आपल्यासाठी हे आपल्या केवळ ते पुण्याचा नाही तर महाराष्ट्राचा एक सर्वात मोठा सण आहे. देशभरात त्याची ख्याती आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी याच्या बाबतीत जो काही लोकांमध्ये प्रेम आहे, ते श्रद्धा आहे, ते खूप जिवंत आहे. मात्र आपल्याला एवढे आहे की या कालावधीमध्ये थोडाफार जो काही प्रशासन आणि गणपती मंडळचे सगळे आमचे सामान्य प्रतिनिधी आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा अविश्वास एकमेकांवर नको. शेवटी कसं आहे की तुम्ही ज्या उत्साहाने साजरा करता, आम्ही सुद्धा अधिकारी होऊन त्याच्यामध्ये एवढे पार्टिसिपेट करतो. आम्ही पण खूप खुश राहतो. 10 दिवस एक वेगळा एक पॉझिटिव्ह वातावरण राहत असतात. पण कसं आहे की आपण सरकारी अधिकारी म्हणून आमच्यावर काही हे आहे, थोडाफार आहे बदल. आता तुम्हाला इथं रंजन सरांनी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या की काही मंडपावर आपण साजरा करतो, त्याच्यामध्ये आपण एकपेक्षा एक नवीन चांगले काम करून दाखवतात. थोडासा काही चांगले सामाजिक संदेश, जसं स्वच्छ पुणे, सुंदर पुणे आणि तिथून राज्य शासनाची पण इच्छा आहे की ऑपरेशन सिंदूर सारखे काही चांगले काम झालं असेल आपल्या देशांसाठी, ते आपले देशचे जवान आहेत त्यांना एक चांगल्या भावना समर्पित करू शकतो. किंवा एक चांगल्या प्रकारे मेसेज अबाउट पर्यावरण, जलचा चांगल्या पद्धतीने वापर करा. सामाजिक मुद्द्यावर जेवढे चांगले काही आपलं तर्फे मेसेज देता येईल तेवढे नक्कीच करा. महापालिकेतर्फे कुठलीही कमतरता होणार नाही, मी एवढे सांगतो. आतापर्यंत काही चुका झाल्या तर मी नक्कीच क्षमा मागतो. मी पण शेवटी कसं आहे की आपण दिवस रात्री काम करतो, काही कमी पडतो, कधी जास्त पडतो, पण आता जे काही टाइम आहे त्याच्यामध्ये 100% चांगले काम करू. धन्यवाद.